दैनिक बाजारभाव आणि कृषीविषयक घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि एक पाऊल राहा पुढे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की जी सौर ऊर्जेवर चालणारी जी मोटर असते, जो पंप असतो, तो आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला शासनाची सबसिडी घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचा आहे आणि कसा भरायचा आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू आपण या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सिम्पली गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर जाऊन महावितरण टाईप करून सर्च करायचं आहे. या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्याला थोडं स्क्रॉल करून खाली यायचं. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण महावितरणच्या होम पेजवर येऊ. शेतकरी मित्रांनो, हे बघा, आपण या ठिकाणी महावितरणच्या होम पेजवर आलेलो आहोत. आता या ठिकाणी आपल्याला थोडं खाली गेल्यानंतर ग्राहक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ग्राहकवर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी मी क्लिक करत आहे. आपण आता या ठिकाणी येऊ. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला थोडं या ठिकाणी स्क्रोल करून खाली जावं लागेल. खाली गेल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सौर कृषी पंपासाठी अर्ज असं या ठिकाणी आपल्याला दिसेल, त्यावर क्लिक करायचं मित्रांनो. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण या महावितरणच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या ठिकाणी येऊ. या ठिकाणी आपल्याला डाव्या कोपऱ्यात जाऊन आपली लँग्वेज सिलेक्ट करायची. तुम्हाला जी लँग्वेज सोपी पडेल ते लँग्वेज सिलेक्ट करायची. आपण या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला योजनेची माहिती यावर क्लिक करून पाहू यार काय काय असते. तर या ठिकाणी त्याच्या शेजारी नवीन अर्ज यावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज यावर क्लिक करायचं मित्रांनो. या ठिकाणी आपला ऑनलाईन अर्जाचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी तो फॉर्म सर्व मराठीत आहे, त्यामुळे तुम्हाला भरायला सोपा जाईल. डाव्या कोपऱ्यात एक छोटा बॉक्स आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता मी करत आहे. मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रलंबित अर्ज ग्राहक क्रमांक कनेक्शनप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी तो ग्राहक क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो, आणि त्याच्याखाली ॲप्लिकेशन नंबर, त्याच्यापुढं कन्झ्युमर नंबर हे त्यामध्ये टाकून घ्यायचं मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला नवीन कृषी पंप वीज जोडणीसाठी भरलेली रक्कम या ठिकाणी टाकायची. त्याच्यानंतर मंजुरी क्रमांक आणि किती भारची मोटर घ्यायची, ती मोटर इथं किती भार आहे ते खाली टाकायचं, HP. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे आणि आधार क्रमांकसुद्धा टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्या आणि खाली अर्जदार व जागेचा तपशील खालीलप्रमाणे या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो. आपल्याला कोणत्या ठिकाणी तुमचं ती वीज मोटर घ्यायची त्या ठिकाणी ती जागेचा तपशील या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी सर्व माहिती मराठीत दिलेली त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि नुसतं टाकायचं आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन नेम टाकायचं आहे मित्रांनो. तर तुमचं पहिलं नाव आणि मधील नाव आणि शेवटी आडनाव. या ठिकाणी सर्वे क्रमांक, आपला जे सर्वे क्रमांक असू असतो, गावाचे नाव, पिनकोड आणि या ठिकाणी जिल्हासुद्धा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तालुका निवडायचा आहे आणि या ठिकाणी खाली आधार क्रमांक तुमचा टाकायचा आहे. आणि या ठिकाणी ती खाली तुम्हाला शेतीचा प्रकार दिलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी शेती तुमची स्वतःची आहे की तुम्ही भाडेतत्त्वावर कोणाची करायला घेतलेली, या ठिकाणी तुम्ही दोन्ही ऑप्शन क्लिक करू शकता. आणि या दोन्हीपैकी जर दुसरं असले क्षेत्रफळ तर या ठिकाणी तुम्ही टाईप करून टाकू शकता मित्रांनो. या ठिकाणी खाली मोबाईल क्रमांकसुद्धा टाकायचा आहे, दूरध्वनी क्रमांक तुमचा आणि तुमचं क्षेत्रफळ या ठिकाणी टाकायचं आहे. ईमेल पत्तासुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे, कारण तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला मेलवर काही मेल वगैरे पाठवायलासुद्धा या ठिकाणी मेल टाकायचा आहे. या ठिकाणी खालच्या जवळच्या वीज, जो तुमच्या शेताशेजारी ज्याची वावरात वीज जोडलेली आहे त्या ठिकाणची तुम्हाला थोडीशी माहिती भरायची मित्रांनो.
त्याचा वीज वाहक क्रमांकसुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे. आणि जे नियरेस्ट म्हणजे तुमच्या शेजारील शेतकरी त्याचा कन्झ्युमर क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी सब डिव्हिजन कोड, नेम ऑफ डिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला ही माहिती भरून घ्यायची बरोबर. या ठिकाणी जवळच्या वीज ग्राहकाचा तपशील त्यालाच भेटायचा आणि त्याला विचारून ही सर्व माहिती भरायची मित्रांनो. अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण, तुमचा रहिवासी पत्ता आणि तुमचं ठिकाण या ठिकाणी सर्व भरून घ्यायचे बरोबर. घर क्रमांक, गाव, जिल्हा, मोबाईल क्रमांक, तालुका, पिनकोड, दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी बरोबर भरून घ्यायचे. आणि खाली तुम्हाला जलस्रोत प्रकार, तुम्हाला जी मोटर घ्यायची तर ते जलस्रोत प्रकार कोणती ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची मित्रांनो. आणि काही इतर असले तर इतरसुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आणि ते तुमची विहीर जर असेल तर तिची खोली किती या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी आपल्याला एक खाली घोषणापत्र दिसेल, तर या घोषणापत्रावर आपल्याला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी एक पूर्ण घोषणापत्र वाचून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी एक मधात बॉक्स दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा सौरपंप घ्यायचा आहे त्या ठिकाणच्या शेताचं सर्वे नंबर टाकायचा आहे. आणि खाली कोपऱ्यात एक बॉक्सवर छोटा बॉक्स आहे त्यावर सुद्धा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रोल करून थोडं खाली जायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला आपला जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले 7/12 उतारा या ठिकाणी आपल्याला मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये सेव्ह करून या ठिकाणी चूज फाईल करून आपल्याला तो अपलोड करायचा आहे. या खालील आधार कार्डसुद्धा आपल्याला असंच करायचं आहे. खालील डॉक्युमेंट तुम्ही चूज फाईल करून या ठिकाणी अपलोड करून द्यायचे. आणि त्यानंतर सर्वात खाली या ठिकाणी आपला जो फॉर्म भरलेला आहे आपण सर्व त्याला आपण सबमिट म्हणायचं आहे, जेणेकरून तुमचं फॉर्म सबमिट होईल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भेटत राहतील. तोपर्यंत घेतो